म्हणजे सूर्योदयापूर्वी पहाटेच्या वेळी सूर्य उगवण्याच्या आधी निसर्गामध्ये कोणकोणते बदल होतात किंवा निसर्गामध्ये कुठल्या आनंददायी घटना घडतात हे आपल्याला या कवितेमध्ये कवी मंगेश पाडगावकरांनी खूप छान याचं वर्णन केलेलं आहे। आता आपण ही कवितेचं पहिलं कडवं बघतो बघा। आता उजाडेलं खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेलं पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेलं, आता उजाडेलं। म्हणजे कवी मंगेश पाडगावकर म्हणतात आता उजाडणार आहे, तर उजाडण्यापूर्वी काय असतो आपल्याकडे सांगा। पहाटे सूर्योदयापूर्वी काय असतो? अंधार असतो, बरोबर। म्हणून कवी म्हणतात खिन्न आंधळा अंधार। अंधार कसा आहे? खिन्न आहे। खिन्न म्हणजे उदास, शब्द लिहून घ्यायचा आहे। खिन्न म्हणजे उदास, तर खिन्न उदास, ठीक आहे, इकडे लक्ष द्या। उदास खिन्न असा जो आंधळा अंधार आहे, आपल्याला अंधार कसा कळतो? आपल्याला काही दिसतं का अंधारात? नाही, म्हणजे आपल्याला आंधळेपणा देणारा जो खिन्न उदास असा अंधार आहे तो आता ओसरेल पार, ओसरणार म्हणजे नाहीसा होणार आहे। हळूहळू आता अंधार नाहीसा होणार आणि सूर्योदय होणार आहे। लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, लहरीत किरणांच्या जे सूर्यकिरणांच्या लहरी येणार आहेत या पृथ्वीवर, त्या जणू काय आहेत? या किरणांची कलाभूत मोहरे, म्हणजे एखाद्या सोनेरी झालर लावलेली कशी आपली सोनेरी जर असते तशा पद्धतीनं ही सोनेरी किरणं सगळ्या पृथ्वीवर येऊन काय करणार आहे? तिथं सगळी कलाभूत मोहरणार आहे, म्हणजे उजाडणार आहे। ही सूर्याची किरणं जणू काही सोनेरी झालर लावल्याप्रमाणे आमच्या पृथ्वीवर येऊन सगळीकडे उजेड पसरणार आहे आणि आता उजाडेलं, समजलं?